हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू वाला ब्लॉग. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आज माझं घर दाखवेल. कसं आहे म्हणजे गावखेड्याच्या हिशोबानं आहे, तर कोणी वाईट कमेंट नका करू, ठीक आहे. मी तुम्हाला सांगेन त्यामागची हिस्ट्री, ठीक आहे. तर मी तुम्हाला सर्वात पहिले मी माझं घर दाखवते. पहिले आपण माझं घर बघूया, ठीक आहे. तर हा माझा घर आहे. हा जो आहे ना, हा फर्स्टवाला, हा सेकंडवाला. ह्यावाल्या साईडचा जो घर आहे ना, हा माझ्या आज्याच्या जमान्याचा आहे. आणि ह्या साईडचा घर माझे जेव्हा पप्पा मिस्त्रीचं काम करत होते ना, तेव्हा त्यांनी हा घर बांधलेलं होते. तर हे माझे पप्पा सामान मोजत आहेत. हे विकाले आले ना. हे कायचे खिलोने आणलीस का तू ना? हे माझ्या घरच्या सावीले होतील खिलोने. तर याच्यावरून तुम्ही समजलेच असेल की माझ्या पप्पाचा काय बिझनेस आहे, काय काम करतात, ठीक आहे. तर आपण समोरच्या दाखवू. हा हे सांदोडी आहे आमची, इकडे वाडी आहे आमची. पण पहिले मी घर दाखवते तुम्हाला. तर हा पुराणा घर आहे. इथं चूल आहे छोटीशी. कधी कधी जेव्हा पाऊस वगैरे येते अति जास्त, तर इथं चुलीवर जेव्हा गॅस वगैरे नसते तेव्हा आम्ही इथं चुलीवरती स्वयंपाक करतो इथं. आणि हा इकडे रूम आहे. दरवाजे नाही आता दोन्ही घराला. हे पाणी पावसासाठी बरोबर व्यवस्थित घर नाही आहे, कारण हा घर इथं राहत नाही आम्ही. फक्त पाणी बरसातमध्ये फक्त आम्ही इथं कपडे वगैरे ठेवतो, बस तेवढं. आणि हा इकडचा चापा, हा इकडचे चापा. किती झाल्या? हा 47. आता मी तुम्हाला माझा आणखी दुसरावाला घर दाखवतो. दुसरावाला घर हा आहे. हा माझ्या आजोबाच्या जमान्याचा घर आहे. बघा, थोडासा फुटलेला तुटलेला घर आहे, कारण आमच्या गावचे लोक झोपलेले. आम्ही ना घरासाठी खूप वेळा नाव दिलेलं आहे, पण आमच्या आतापर्यंत घरकुलसाठी नाव नाही आलं. भलेही नाही आला असेल तरी आम्ही स्वतः घर बांधणार आहोत आता सध्या. पण हे माझ्या मम्मीची इच्छा होती की हा तिच्या आईच्या जमान्यातल्या म्हणजे बाबाची आखरी निशाणी होती ना हा घर. तर मम्मीच्या इच्छेसाठी हा घर आम्ही ना आतापर्यंत ठेवलो. पण आता आम्ही हा हळूहळू हा घर व्यवस्थित नाही आहे. तर आता आम्ही हा घराला तोडून आम्ही दुसरं घर बनवू, भले घरकुल आलं किंवा नको, ठीक आहे. आणि अरे बाप्पा, हवा तुफान येत आहे. हे आमच्या घराचे इथं फक्त 2 रूम आहेत. हा एक रूम आणि हा एक रूम. आणि हा माझ्या मम्मीचा किचन आहे. अरे रे, हा हवा आहे का कावा आहे? हा माझ्या मम्मीचा किचन आहे. तर थोडे बहुत कपडे, जागा नाही आहे ना, तर गाई स्पेस वगैरे तर असं एवढंच आहे. हे बघू शकता तुम्ही. कूलर बंद करतो. इथं मी दिसते. आणि समोरचा एरिया. अब मैं निकली. तुम्हाला घर माझं कसं वाटलं सांगाल कमेंट करून. माझी सावी बेटी वस्तू. कोणती बेटी? कारे, तू कारीत दिसून राहिलीस बेटी आयफोन मध्ये. इथं माणूस काराच दिसते, गोरा नाही दिसत. आणि हा आमच्या मागचा एरिया आहे. हा इकडे मस्त झाडं वाडा आहे बढिया. हे माझी ताई. तू का करून राहिलीस व? हो का, मी घर दाखवत होतो आपला तुटला फुटला आज्याच्या जमान्याचा घर होत. तर हे वाडी आहे मागची. बहुत हवा येऊन राहिली, बहुत जास्त. मम्मीने इकडे कोचईचे पानं वगैरे लावलेले आहे. इथं पण कोचईचे पानं लावलेले आहे. हा मागच्या साईडचा एरिया आहे. इकडे हे तुम्ही जर बघाल ना, समोर बघा, इकडे वरती दाखवतो तुम्हाला. ते जे वर तुम्हाला व्हाईट दिसलं ना, ते नदी आहे, गंगा नदी. म्हणजे खूप मोठी नदी आहे. मी तिकडे जात नाही कारण हवा तुफान चालू झालं आहे. हा इकडच्या आमच्या रासन कोटा आहे. तुम्हाला तिकडे दाखवायला गेली ना गाईस, तर खूप मला भीती वाटते. नदी पाहून, पाणी पाहून नाही का भीती वाटते.
हवा बहुत येत आहे बहुत जास्त. इकडे पण आमचे छोटे छोटे घरं आहेत. आमचे म्हणजे मोहल्ला आहे इकडे छोटासा. इकडे हा इकडे आणि इथं पण मोहल्ला आहे छोटासा. आणि सर्वांच्या घरी मस्त आंब्याचे झाडं आहेत, जांभळीचे झाडं आहेत, जांबीचे झाडं आहेत. सब एक मस्त मस्त झाड आहेत. आणि इकडे आलं की आपल्याला हे सर्व खायला मिळतो. आणि इकडे जे आहे ना इकडे पूर्ण ढोडी, म्हणजे आमच्या गावठी लँग्वेजमध्ये ढोडी म्हणतात. जंगल झाडी. इकडे जेव्हा नदीला पूर येतो ना एकदम अति जास्त, तर हे इथपर्यंत पाणी येतो. इकडपर्यंत वरतीपर्यंत पाणी चढतो. आता तर सध्या डॅम बनला आहे तर थोडा कमी येतो. पण जर कधी अचानक जर पूर आला ना तर वरतपर्यंत इकडपर्यंत पूर्ण पाणी येतो. तर हा तर झालं. आता मी तुम्हाला माझे फॅमिली पण दाखवते थोडी बहुत. ठीक आहे. हाय, कधी जावायचे आहे तर आताच आला का? झाला का तुझ्या कडकडं बाईला बांधून दे. कोटी आहे तर बाई पाणी नाही बेटी. पाय तुझ्या मायनं तुझ्या हाती कर्दळा वाटलं. ऐ कर्दळा वाटलं पाय. हा देख असं. इकडच्या समोरच्या दाखवते तुम्हाला मी माझा मोहल्ला. हा माझा मोहल्ला आहे. इकडे रोडावर का करतात त्याचे पप्पा? निघला का तिथचा तांबा? काढा. हा इकडे इथं तर फक्त 4-5 घर आहेत. तुम्ही बघू शकता माझा मोहल्ला आहे. आणि इकडे रोड आहे. इथं गाव पडते, म्हणजे इकडे गेल्यावर आमचेच गाव येते, म्हणजे आमचंच गाव. पण आमच्या मोहल्ल्यामध्ये टोली आहे, ज्या टोलीवर फक्त 4-5 घर आहेत. आणि पूर्ण जंगल झाडं आणि हवा तुफान सुटलेला आहे. बघू शकता तुम्ही मोसम वगैरे बहुत अतिच जास्त झालं. म्हशी पाहिल्या का तुम्ही? बघून घ्या. आता खेड्यागावावर हे सर्व बघायला भेटतो. चला आता तर हा माझा पुराणा घराचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवली आणि माझ्या आज्याच्या जमान्याच्या घर दाखवली. पण एक दिवस असा बी ब्लॉग येईल की तुम्हाला मी माझा नवीन घर दाखवीन, ते पण इथंच. तर त्या ब्लॉगसाठी तुम्ही नक्की माझा वेट करा. ठीक आहे. आणि हा ब्लॉग मी इथंच संपवतो. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. बाय बाय.